यात ऑनलाईन गेमच्या आडून खेळवल्या जाणाऱ्या जुगारात पैसे हरल्याने एका 16 वर्षाच्या युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आणि त्यामुळे पालकांसमोर ऑनलाईन गेमच्या विळख्यातून आपल्या मुलांना दूर ठेवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। 1200 रुपयांसाठी मुलानं जीव गमावला। 16 वर्षीय मुलाचा मोबाईलमुळेच गेम। एकुलता एक मुलगा गेल्यानं कुटुंबावर शोककळा। नाशकात ऑनलाईन गेमचा आणखी एक बळी। हा टाहो एकुलता एक मुलगा गमावणाऱ्या भालेराव कुटुंबियांचा। 2 बहिणींच्या पाठीवरती एकुलता एक असलेल्या 16 वर्षीय सम्राटनं त्यांच्या आईच्या मोबाईलमध्ये विजो मोबाईल गेम ॲप डाउनलोड केला होता आणि हा गेम खेळताना तो 1200 रुपये हरला। यामुळे सम्राट नैराश्यात गेला आणि त्यानं गळफास लावून आत्महत्या केली। त्याच्या या आत्महत्येनं सगळं कुटुंब हादरलं। सम्राटच्या कुटुंबियांनी सांगितलेलं त्याच्या आत्महत्येचं कारण आपल्या मुलांना मोबाईल खेळायला देणाऱ्या पालकांना आत्मचिंतन करायला लावणार आहे। सम्राट मोबाईलवर काय करू जाऊ नको म्हणते, चांगलं रोज पेपर वाचते, तू पेपर बागमध्ये काय काय होतं, कुठं कुठं काय काय होतं। नाही आई म्हणे मी काहीच नाही करीत म्हणे, बोलला मला तर मला काय माहिती हा काय करतोय माहितीच नाही आम्हाला। तो मोबाईल कधी घ्यायचा तुमच्याकडे? मोबाईल रात्रीचा जे संध्याकाळचा आली का, आई 7 वाजता आली का तर घ्यायचा। 10:30 वाजेला मला त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता रात्री, त्या रात्री पण असं काही वाटलंच नाही का तो असा करल म्हणून। माझ्याशी चांगला बोलला, याच्याशी बोलला, आम्हाला सगळं ते दाखवत होतात, बाहेर जाऊन त्याच्याशी बोलले, पण त्याचं काही वाटलंच नाही का तो असा करणार आहे का काय, काहीच नाही झालं। मला पण सकाळी 8लाच कळालं। फायदा होतो म्हणून सम्राट हा गेम खेळत गेला। त्याला काही प्रमाणात पैसे मिळाले, त्यातून तो चैनेच्या वस्तू खरेदी करत गेला। मात्र एका विशिष्ट स्टेप नंतर तो या गेममध्ये पैसे हरू लागला। त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांकडून देखील पैसे घेऊन हा गेम खेळणं सुरूच ठेवलं। या ऑनलाईन गेममध्ये लहान मुलं आणि तरुण सुरुवातीला मिळणाऱ्या पैशाच्या लालसेपोटी अडकत जातात, पण एका विशिष्ट स्टेप नंतर या ऑनलाईन गेममध्ये ते पैसे गमावू लागतात। मोबाईल गेमच्या ॲपमध्ये ठराविक स्टेप्स नंतर पैसे हरण्याची सेटिंग असते, त्यामुळं अशा गेमपासून मुलांनी दूर राहायला हवं। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याचं आवाहन सायबर तज्ज्ञ करतायत। पालकांनी मुलं मोबाईलमध्ये काय ॲक्टिव्हिटी करताय या ॲक्टिव्हिटीकडे नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे। ते ठेवतं कसं येईल, गुगलमध्ये सगळ्यात एकदम सोपी आणि एकदम व्यवस्थित पद्धत आहे पॅरेंटल कंट्रोल। म्हणजे काय, त्यांच्या स्क्रीन टायमिंगमध्ये काय चालतंय काय नाही याचे अपडेट्स आईवडिलांना पण भेटत राहतं। त्यामुळे मुलांना आपल्याला अशा गेम्सपासून किंवा अशा होणाऱ्या ट्रॅपपासून लांब ठेवता येईल। सर्व प्रकारचे गेम हे अशा प्रकारे बनवलेले आहेत की त्यामध्ये तुम्ही जिंकू शकत नाही, कधीही त्यामध्ये कुणीही जिंकू शकत नाही, कारण ते गेम तुम्हाला लुटण्यासाठीच बनवलेले आहेत। तर हे सर्व आईवडिलांनी, पालकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपला मुलगा काय करतो आहे, कुठला गेम खेळतो आहे हे बघण्याची जबाबदारी पालकांची आहे। सम्राट भालेराव आत्महत्या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली, पण असं असलं तरी सम्राटने मोबाईल गेममध्ये पैसे हरण्याच्या नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचं कुटुंबियाच्या जबाबातून उघड झालंय। नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की तो विंजो नावाचा ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन गेम खेळत होता आणि त्यामध्ये त्याचं आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्याने गळफास घेतला असावा असा संशय आहे, परंतु आमचा त्याबाबत तपास अद्याप सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच फ्री फायर गेममध्ये मुलानं 5 लाख रुपये गमावल्याचं उघड झालं होतं आणि त्यानंतर आता 16 वर्षाच्या सम्राटचा ऑनलाईन गेमने बळी घेतला। त्यामुळे हे ऑनलाईन गेम किती धोकादायक आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। त्यामुळे केवळ हरण्यासाठी बनवलेल्या अशा सिस्टीम फिट ऑनलाईन गेमच्या जुगारापासून दूर राहणंच शहाणपणाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।